ओम नमः शिवाय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित श्री कृष्ण प्रताप. मागील भाग पुढे चालू. 5वे तुळशीदळ. मौजी बंधनानंतर गर्ग मुनींच्या सूचनेप्रमाणे कृष्ण व बळीराम हे दोघे अवंती नगरात सांदीपन ऋषींकडे विद्याभ्यासासाठी निघाले. वाटेत त्यांना सुदाम नावाचा एक ब्रह्मपुत्र भेटला. त्यालाही पण गुरुकुलात जावायचे होते. तिघेही मिळून आश्रमापाशी गेले. शिष्याकडून वर्दी जाताच सांदीपन चटकन बाहेर आले. कृष्णाकडे पाहून ते म्हणाले, मनमोहना, मधुसूदना, दुर्लभात दुर्लभ जे तुझे दर्शन ते मला आज घडले. फार फार दिवसांची माझी इच्छा सफल झाली. यावेळी त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. त्यांच्या तोंडावाटे एकही शब्द फुटेनासा झाला. हृदय आनंदाने भरून गेले. या आनंदाच्या भरात त्यांनी कृष्णाला उचलून घेतले, पोटाशी धरिले, मुख कुरवाळिले आणि बळीराम व सुदाम यांना आलिंगन देऊन त्यांची राहण्याची जागा त्यांना दाखविली. स्नान उरकल्यावर बलराम व सुदामासहित कृष्ण गुरुदर्शनार्थ निघाला. गुरूंच्या पुढे हात जोडून कृष्ण म्हणाला, हे गुरुदेवा, आपण कृपा करून मला या घोर भवसागरातून तरून जाण्यास मार्गदर्शन करावे ही एकच चरणांची विनंती आहे. त्यावर बळीराम व सुदामानेही मार्गदर्शनार्थ गुरुजवळ याचना केली. कृष्णाला उद्देशून सांदीपन म्हणाले, कृष्णा, केवळ तुझे नाम गायल्यानेच सर्व दुरितांचा नाश होतो. असे असता मी काय तुला बोध करणार? तू निस्संग, निर्विकारी, सदा तृप्त असून केवळ गोपींची दुधावरील आसक्ती कमी करण्याकरिताच बाह्यातकारी दही दूध लोणी चोरण्याचा बहाणा केलास. तू मायातीत असून मायारूप बागुलाला भिवून मी तुम्हाला शरण आलो असे म्हणतोस. खरोखर तुझ्या लीलांचे वर्णन करण्यास ही वाचा असमर्थ आहे. अनेक साधने करूनही तुझे दर्शन होणे दुर्लभ. तू गोकुळवासी जनांच्या भक्तिभावाला भुलून त्यांची गुरे राखलीस. मागील जन्मी यशोदेने केलेल्या तपाला संतुष्ट होऊन तिला आश्वासन दिल्याप्रमाणे या अवतारात बाललीला करून तो दाखविलास. केवळ अज्ञजनांना गुरुभजनाचे श्रेष्ठत्व दाखवावे एवढ्याच करिता आज तू माझ्या आश्रमात आला आहेस. आश्रमात मुनिवर सांदीपन हे रोज सकाळ संध्याकाळ कृष्ण, बळीराम व सुदाम या तिघांनाही वेदांत विषय समजावून देत असत. एके दिवशी स्वरूप वर्णन करता करता सांदीपन समाधीत निमग्न झाले. कृष्णही ब्रह्मानंदात लीन झाला. समाधी विसर्जन झाल्यावर सांदीपनांनी कृष्णाच्या पाठीवरून हात फिरविला आणि म्हणाले, कृष्णा, सावध हो, सावध हो. त्याबरोबर कृष्णाने डोळे उघडले. तोच त्यास अष्टभाव उत्पन्न झाले. ज्यासाठी कृष्णाचे येथवर येणे झाले होते ते आज काम झाले, याबद्दल त्यांना धन्यता वाटली. कृष्णाने उठून गुरुचरणी साष्टांग प्रणिपात केला आणि म्हणाला, हे गुरुदेव, दुर्लभाहून दुर्लभ असे जे आत्मज्ञान ते आपण देऊन आज मला कृतकृत्य केलेत. शिष्याने गुरुजवळ भवभ्रमाच्या निरसनार्थ याचना केली पाहिजे. मनुष्य कितीही शूरवीर असला, कितीही त्याने व्रते तपे दान धर्म देहदंडन केले किंवा बहुत शास्त्राभ्यास जरी केला तरी सद्गुरु कृपे वाचून आत्मप्राप्ती नाही आणि आत्मप्राप्तीशिवाय कृतकृत्यता नाही. हे कृष्णाने स्वतःच्या आचरणाने जगाच्या निदर्शनास आणून दिले. एके दिवशी गुरु सांदीपन आपल्या भार्येला म्हणाले, आपले पूर्व पुण्य समर्थ आहे म्हणून परमात्मा श्रीकृष्ण रूपाने विद्याभ्यासाचे निमित्त करून आपल्या आश्रमात आला आहे. करिता तू त्याला मुद्दाम काही काम सांगत जाऊ नको. मी आता बाहेर जाणार आहे, तेव्हा स्वयंपाकाला काही जिन्नस हवे तर सांग. ती म्हणाली, आज काही नको आहे,
आपण निश्चिंतपणे जाऊन यावे. त्यावर सांदीपन अनुष्ठानास नदीवर गेले. कृष्ण, बळीराम व सुदाम हे तिघे नेहमी काही काम नसल्यावेळी गुरुगुण वर्णनात वेळ घालवीत असत. त्याप्रमाणे ते आपल्या जागी जाऊन बसले. गुरुपत्नी जेव्हा स्वयंपाकघरात गेली तेव्हा तिला लाकडे संपल्याचे कळून आले. तेव्हा ती स्वतःशीच म्हणाली, आत्तापुरती लाकडे आहेत, संध्याकाळच्या स्वयंपाकाला मात्र आणावी लागतील. हे शब्द कानी पडताच सुदाम गुरुपत्नीची आज्ञा घेऊन लाकडे आणावयास निघाला. त्याच्या पाठोपाठ कृष्ण, बळीरामही निघाले. इतक्यात सांदीपन आले. आश्रमात पाऊल टाकताच त्यांनी पत्नीला विचारले, राम, कृष्ण, सुदाम कोठे दिसत नाहीत? तू त्यांना कोठे पाठविलेस काय? ती म्हणाली, स्वयंपाकाला लाकडे नाहीत असे मी सहज बोलून गेले. तेव्हा बहुत करून ते लाकडे आणण्याकरताच गेले असावेत. हे शब्द ऐकताच त्यांचा कंठ दाटून आला. अश्रूंनी डोळे भरून आले. ते बाहेरच्या बाहेर तसेच रामा, कृष्णा, सुदामा अशा हाका मारीत रानाच्या वाटेने चालले. तोच तिघेही डोक्यावर लाकडांचे भारे घेऊन येत असल्याचे त्यांना दिसले. पळत जाऊन त्यांनी कृष्णाच्या डोक्यावरील भारा उतरविला आणि त्याला मिठी मारून ते स्पुंदून स्पुंदून रडू लागले व देवा, मनमोहना, आम्ही तुला लाकडांचा भारा आणायला लावले. खरोखर आम्ही किती मूर्ख आहोत, असे ते उद्गारले. कृष्ण तेथे एकंदर 64 दिवस राहिला. त्याने गुरूंच्या ग्रही स्वर्गातही दुर्लभ असणारी अशी अपार संपत्ती आणून भरली. निरोप घेतेवेळी कृष्ण गुरूंच्या सन्मुख उभा राहून हात जोडून सद्गदित अंतःकरणाने म्हणाला, आपण गुरुदक्षिणा काहीतरी मागावी, ही माझी नम्र विनंती आहे. सांदीपन म्हणाले, श्रीकृष्णा, तुझी पावले या आश्रमाला लागली, हेच माझे थोर भाग्य आहे. मी जे मागत होतो ते मला मिळाले. आता दुसरी कसलीच अपेक्षा राहिली नाही. इतक्यात गुरुपत्नी म्हणाली, कृष्णा, आम्हाला एकुलता एक मुलगा होता, तो समुद्रात बुडाला. पुत्राविना घर शून्य दिसत आहे. तेव्हा माझा मुलगा तेवढा मला आणून दे. त्यानंतर कृष्णाने यमलोकातून गुरुपुत्र आणून गुरुपत्नीच्या स्वाधीन केला आणि त्यावर गुरु सांदीपनांचा आशीर्वाद घेऊन कृष्ण मथुरेला परतला. पुढे बरेच दिवसांनी बळीराम व सुदाम यांचा विद्याभ्यास पूर्ण झाला. त्यावर तेही आपापल्या घरी गेले. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.